कात्रज डेअरीमध्ये आपण कुठले कुठले फूड सेफ्टी मेजर्स फॉलो करतो. ज्यावेळेस आपण कात्रजच्या प्रॉडक्टवरती पाहतो ना, एक असं एक सिम्बॉल आहे, क्वालिटी मार्क असं लिहिलंय. त्याचा अर्थ काय होतो की आज आपण असं छापलं? क्वालिटी मार्क आपलं कात्रज डेअरी ही क्वालिटी मार्क घेणारी पहिली महाराष्ट्रातली डेअरी आहे ऑडिट्समध्ये. आणि दरवेळेस पास होतो आपण ऑडिटमध्ये? हो, दरवेळेस पास. मग आपला आहे म्हणून आपण पास करतो की आपण खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो? ज्यावेळेस फूड पॅकेटवरती पाहतो ॲलर्जी इन्फॉर्मेशन म्हणून लिहून येतं, तर ते काय असतं आणि आपणही लिहितो ते म्हणजे आता ते पूर्ण ह्या सिस्टीम जी आहे आपली, तर त्यामध्ये पॅकेजिंग खूप महत्त्वाचं असतं. कारण ISO 14001 हे पर्यावरणाचं स्टँडर्ड आहे. त्यामध्ये पर्यावरणासाठी काय केले पाहिजे, म्हणजे आता आपण इंडस्ट्री आहे तर पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे हे पर्यावरणाचं स्टँडर्ड मध्ये सगळे म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट असेल, पाणी वापर, वीज वापर हे कमी प्रमाणात केले पाहिजे, नॅचरल रिसोर्सेस व्यवस्थित वापरले गेले पाहिजेत. नमस्कार, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की आपण जी मिठाई विकत घेतो, आपण जे दूध विकत घेतो, पनीर विकत घेतो, हे सगळं आपण ज्यावेळेस विकत घेतो त्याच्यावरती बरेच सारे मार्केशन्स असतात, सर्टिफिकेशन असतात, क्वालिटीचे काही मार्क्स असतात किंवा त्याच्यावरती लेबल आपण कसं वाचलं पाहिजे, त्यातल्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा येतात, हे सगळे बरेच आपल्याला प्रश्न पडत असतात. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे वैशाली शितोळे मॅडम यांना. त्या कात्रज डेअरीमध्ये फूड सेफ्टी मॅनेजर म्हणून काम करतात. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅडम, मला सर्वात पहिला तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की कात्रज डेअरीमध्ये आपण कुठले कुठले फूड सेफ्टी मेजर्स फॉलो करतो, सर्टिफिकेशन कुठले कुठले आपण फॉलो करतो, स्टँडर्ड्स कुठले फॉलो करतो? आपण कात्रज डेअरीमध्ये ISO 22,000-2018, ISO 14,000 2015 हे पर्यावरणाचं स्टँडर्ड आहे. आपण कात्रज डेअरीमध्ये ISO 22,000-2018 हे फूड सेफ्टीचं स्टँडर्ड फॉलो करतो. नंतर आपण पर्यावरणाचं 14,001-2015 हे स्टँडर्ड फॉलो करतो. नंतर आपण NDDBचं क्वालिटी मार्क हे स्टँडर्ड फॉलो करतो. हे स्टँडर्ड आपण कात्रज डेअरीमध्ये घेतलेले आहे. तुम्ही जे आता पहिलं सांगितलं फूड सेफ्टीचं 22,000 ISO 22,000, ते स्टँडर्ड नेमकं काय आहे? ISO 22,000-2018 हे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. हे फूड सेफ्टीसाठी डिझाईन केलेलं स्टँडर्ड आहे. हे सिस्टीम सर्टिफिकेशन आहे. तुमची सिस्टीम जर फूड सेफ्टी तुम्ही जर राबवणार असेल तुमच्या डेअरीमध्ये, ती सिस्टीम कशी प्रॉपर होणे त्यासाठी हे स्टँडर्ड डिझाईन केलेलं आहे. ह्या स्टँडर्डमध्ये टोटल 10 क्लॉज आहेत. ह्या 10 क्लॉजच्या पूर्ण रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत त्यांनी. त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण पूर्ण सिस्टीम डेव्हलप करायची. त्याप्रमाणे मग सेफ्टीचे स्टँडर्ड सगळे आपण त्यातले 2-3 सांगा ना आम्हाला, कुठले कुठले त्यामध्ये स्टँडर्ड्स आहेत की जे क्लॉजेस आहेत फूड सेफ्टीचे, जे की आपण आमच्या कामाचे आहेत, ग्राहकांच्या कामाचे आहेत? ग्राहकांच्या कामाचे म्हणजे हे फूड सेफ्टी जर आपल्याला फॉलो करायची आहे तर आपण हे पूर्ण त्यांनी क्लॉजमध्ये दिलेले आहे की तुम्ही हजार्ड कंट्रोल प्लॅन डेव्हलप करा, सगळ्या SOPs डेव्हलप करा. हजार्ड कंट्रोल प्लॅन आणि SOPs ह्या सगळ्या डिपार्टमेंट वाईज, प्रोडक्ट वाईज आपण डेव्हलप केलेले आहे. ओके, प्रत्येक प्रोडक्टसाठी ह्याची प्रोसेस वेगळी असते या सर्टिफिकेशनची? प्रत्येक प्रोडक्ट वाईज सेपरेट हजार्ड कंट्रोल प्लॅन असतो. तो काय असतो? हजार्ड कंट्रोल प्लॅन म्हणजे हजार्ड कंट्रोल प्लॅनमध्ये कसं असतं की समजा आपण एखादा प्रोडक्ट घेतला तर त्या प्रोडक्टची पूर्ण प्रोसेस, पूर्ण स्टेप्स आपण घेतो. त्या म्हणजे सुरुवातीपासून तर म्हणजे प्रोडक्ट तयार होण्यापासून तर मार्केटमध्ये जाण्यापर्यंत पूर्ण स्टेप्स त्या आहेत. तर त्या प्रत्येक स्टेपमध्ये काय फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल्स काय हजार्ड येऊ शकतात आणि ते आपण कसे हँडल करायचे, त्याच्यावर प्रिकॉशन्स म्हणून काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात घेतलेल्या असतात. ओके, आणि दुसरं एक तुम्ही मला सांगितलं सर्टिफिकेशन ISO 14,001, ते काय आहे? ISO 14,001 हे पर्यावरणाचं स्टँडर्ड आहे. ह्यामध्ये पर्यावरणासाठी काय केले पाहिजे, म्हणजे आता आपण इंडस्ट्री आहे तर पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे हे पर्यावरणाचं स्टँडर्ड मध्ये सगळे म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट असेल, पाणी वापर, वीज वापर हे कमी प्रमाणात केले पाहिजे, नॅचरल रिसोर्सेस व्यवस्थित वापरले गेले पाहिजेत आणि लीगल रिक्वायरमेंटचे कम्प्लायन्स हे सगळे स्टँडर्डमध्ये बघितलं जातं. ओके, आणि ज्यावेळेस आपण कात्रजच्या प्रॉडक्टवरती पाहतो ना, एक असं एक सिम्बॉल आहे, क्वालिटी मार्क असं लिहिलंय, त्याचा अर्थ काय होतो की आज आपण असं छापलं? नाही, तो सिम्बॉल क्वालिटी मार्कसाठी आहे. क्वालिटी मार्क जे स्टँडर्ड आपण घेतले त्यासाठी आहे. क्वालिटी मार्क हे आपल्याला NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डनी दिलेलं आहे. क्वालिटी मार्क आपलं कात्रज डेअरी ही क्वालिटी मार्क घेणारी पहिली महाराष्ट्रातली डेअरी आहे. कारण आणि कात्रज म्हणजे NDDBने हे डिझाईन केले ते फक्त कॉपरेटिव्ह डेअरीसाठीच हे स्टँडर्ड क्वालिटी मार्क हे स्टँडर्ड डिझाईन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणि बाकीचे जे स्टँडर्ड्स आहेत ISO 22,000 असेल, त्याच्यामध्ये काही फरक आहे का सेमच आहेत? नाही, आता ISO 22,000 हे सिस्टीम फूड सेफ्टी सिस्टीमचं स्टँडर्ड आहे. 14,000 हे पर्यावरणाचं आहे. आणि क्वालिटी मार्क म्हणजे क्वालिटी मार्कमध्ये कसं आहे की क्वालिटी मार्क हे तुमचं ह्याच्यापासून म्हणजे
संस्था लेवल पासून तर मार्केटपर्यंत हे सगळी सिस्टीम आपली व्हेरीफाय करतो. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोक्युअर करतो दूध, आपण ज्यावेळेस शेतकऱ्याकडनं दूध घेतो तिथं पासून ते ग्राहकाच्या हातामध्ये जाईपर्यंत पूर्ण त्यांनी मार्केटमध्ये पण ते जाऊन सगळे स्टडी करतात. एनडीडीबीचा स्टाफ येतो आणि ते ओके, ते स्वतः येऊन तुमचं ऑडिट चेक करतात. तुम्हाला सांगून येतात की ते असे रँडमली येऊ शकतात? नाही, येतात. ते प्लॅन असतो, ऑडिट प्लॅन, त्याच्याप्रमाणे ते येतात. मग त्यांना पण पूर्ण सिस्टीम बघतात ते. म्हणजे जे आमची संस्था लेवलच्या कलेक्शन आहेत त्या सेंटरला, कलेक्शन सेंटरला, नंतर बीएमसी, नंतर बीएमसी म्हणजे बल्क मिल्क कूलर. ओके, कारण आपण पहिलं कलेक्शन होतं संस्था लेवलला, नंतर बल्क मिल्क कूलरला जातं. बल्क मिल्क कूलरवरून काही डायरेक्ट डेअरीला पण येतं, पण काही चिलिंग सेंटरला जातं. चिलिंग सेंटरवरून इथे येतं. हे पूर्ण सिस्टीम ते हे करतात. ओके, चेक करतात. आणि हे एकदा तुम्हाला मिळवायला लागतो आणि एकदा मिळवलं की झालं, कसंही करा की नंतर त्याचे येऊन चेक करतात, ते फॉलो होतंय की नाही हे चेक करतात ते? हो, ऑडिट्स होतात ना सगळ्यांची. आता जर आम्ही 22/2018 सर्टिफिकेशन हे आपण सर्टिफिकेशनचं वर्षातनं एकदा ऑडिट होतं. ते बाहेरची इंटरनॅशनल ज्या सर्टिफिकेशन बॉडी आहेत त्यांच्या थ्रू हे ऑडिट्स केले जातात. नंतर क्वालिटी मॅपचं पण वर्षातनं एकदा ऑडिट होतं. 14,000चं पण वर्षातनं एकदा ऑडिट केलं जातं. नंतर FSIचं ऑडिट वर्षातनं एकदा होतं. FSIनी त्यांच्या ज्या सर्टिफिकेशन बॉडी आहेत त्यांच्या FSIच्या पॅनलवरची ज्या सर्टिफिकेशन बॉडी आहे त्यापैकी एक सर्टिफिकेशन बॉडी आपण चूज करायची. त्या सर्टिफिकेशन बॉडी थ्रू आपल्याला हे ऑडिट करून घ्यायला लागतं FSIचं. ते वर्षातनं एकदा होतं. हे झालं बाहेरचे ऑडिट झाले. आता आपण आपल्या इंटरनल लेवलला पण ह्याची काही आपण काळजी घेतो, प्रिकॉशन घेतो, ते ऑडिट्स घेतो, क्वालिटी ऑडिट्स असतील किंवा हे त्याचं कसं? हे सगळं, हे जे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन बॉडीज आहेत हे सगळे एक्सटर्नल जे सगळे ऑडिट, मी आता जे तुम्हाला सांगितले 4 ऑडिट, हे एक्सटर्नल ऑडिट झाले. पण ही एक्सटर्नल ते येऊन चेक करतात आमची सगळी सिस्टीम व्यवस्थित आहे की नाही. ऑडिट घेऊन पूर्ण सिस्टीम चेक केली जाते. जे डेअरी प्लांट व्हिजिट, नंतर सगळे डॉक्युमेंटेशन, सगळे रेकॉर्ड्स, हे सगळे व्हेरीफाय केले जातात ह्या एक्सटर्नल ऑडिटमध्ये. पण ह्याबरोबर रेग्युलर तर आपल्याला मेंटेन केले पाहिजे ही फूड सेफ्टी स्टँडर्ड. त्यासाठी आपण काय करतो की आता मी ऑडिट विभाग प्रमुख आहे, तर मी एक इंटरनल ऑडिटरची एक टीम केलेली आहे. त्यात आमचे 5 लीड ऑडिटर पण आहेत. ह्या इंटरनॅशनल जे सर्टिफिकेशन बॉडी आहेत त्यांच्या थ्रू लीड ऑडिटरचा एक कोर्स असतो की व्यवस्थित ऑडिट जे होतं ते. मग आमचे इंटरनल ऑडिटरची जी टीम आहे त्यात 5 लीड ऑडिटर्स आहेत. आणि ज्या काही इंटरनल ऑडिटर्स आहेत हे टीम आमची पूर्ण सिस्टीम म्हणजे PIT थ्रू असेल, इनपुट असेल किंवा PIT म्हणजे PIT प्रोक्युरमेंट. ओके, प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट, इनपुट डिपार्टमेंट, म्हणजे सगळे परचेस डिपार्टमेंट आणि डेअरी, क्वालिटी, मेंटेनन्स डिपार्टमेंट, ह्या सगळ्या डिपार्टमेंटचं, मार्केटिंग, सगळ्या डिपार्टमेंटचं ऑडिट. आम्हाला 4-5 पॅरामीटर सांगा ना, कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सवरती तुम्ही ऑडिट करता किंवा काळजी घेता आता जे ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचे? ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचं तर फूड सेफ्टी महत्त्वाची. आपण डेअरीत जी आपण फूड सेफ्टी हे करतो ती महत्त्वाची आहे. तर डेअरीचं ऑडिट करताना आपण काय करतो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हजार्ड कंट्रोल प्लान सगळे डेव्हलप झालेले आहेत आमच्या इथे, जी स्टँडर्डची रिक्वायरमेंट आहे. तर प्रत्येक प्रोडक्ट त्या हजार्ड कंट्रोल प्लान प्रमाणे होते की नाही, ज्या प्रिकॉशन्स आपण हजार्ड कंट्रोल प्लानमध्ये दिलेले आहेत, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल हजार्ड येऊ नये प्रोडक्टमध्ये, आपल्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये हे तिन्ही हजार्ड्स येऊ नये ह्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, ती काळजी त्याप्रमाणे घेतली जाते की नाही हे पूर्ण व्हेरीफाय होतं ऑडिट्समध्ये. आणि दरवेळेस पास होतो आपण ऑडिटमध्ये? हो, दरवेळेस पास होतो. आपला आहे म्हणून आपण पास करतो की आपण खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो? नाही. आणि आता मी तुम्हाला म्हटलं ना, डेअरीत महत्त्वाचं काय आहे फूड सेफ्टीसाठी? हायजीन, स्वच्छता. तर आपण आता ह्या स्टँडर्डची रिक्वायरमेंटच आहे की तुम्ही हायजीन महत्त्वाचं आहे. तर पहिलं आम्ही काय केलेलं आहे, पूर्ण डिपार्टमेंट, म्हणजे तुम्ही जे बघितलं असेल की आपलं डेअरीमध्ये सगळे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत की पनीर सेक्शन आहे, मिठाई सेक्शन आहे, आईस्क्रीम सेक्शन आहे. ह्या प्रत्येक सेक्शन वाईज आपण चेकलिस्ट डेव्हलप केलेल्या आहेत, म्हणजे प्लांट हायजीनच्या चेकलिस्ट. मग त्यात हायजीनमध्ये काय काय तुम्ही बघितलं गेलं पाहिजे, पर्सनल हायजीनच्या चेकलिस्ट, म्हणजे कर्मचारी जे फूड हँडलर आहेत त्यांचे काय काय चेक केलं पाहिजे ह्यासाठी पण पर्सनल हायजीन कुठल्या गोष्टी चेक होतात त्यासाठी. मग आता ज्वेलरी पॉलिसी असेल, त्याची नख, आता कारण आपण फूड हँडलर म्हणजे काय, हातच जास्त बरोबर आहे. मग त्यांचे कपडे, युनिफॉर्म स्वच्छ आहेत की नाही, केस पूर्ण, कॅप, मास्क वापरले गेले पाहिजेत, नख चेक करतो. नख चेक करतो आपण? नख चेक करतो. ज्वेलरी कुठलीच अलाउड नाही फूड हँडलरला घालणं. ओके, म्हणजे हातामध्ये अंगठी नको? काहीच नाही. फूड हँडलरला कुठली ज्वेलरी अलाउड नाहीये.
आणि आत येताना आपण चेक करतो. हो, आत येताना चेक करतो. म्हणजे डेली ही प्रोसेस आपली सेट आहे की पर्सनल हायजीन आणि प्लांट हायजीन प्रोडक्शन चालू सुरुवातीला आपण ज्यावेळेस प्रोडक्शन चालू करतोय त्याचे पहिलं तर पर्सनल हायजीन सगळे जे फूड हँडलर त्याची चेक होती आणि पूर्ण त्या सेक्शनची प्लांट हायजीन हे टिक होतं, सगळे मुद्दे चेक होतात आणि मग प्रोडक्शन चालू करतो. ओके. हां, आणि ह्या चेकलिस्ट आम्ही ऑडिटमध्ये बघतो की दैनंदिन होतंय की नाही. रेग्युलर तर मी व्हिजिट करतच असते प्लांटमध्ये, पण ऑडिटर पण की ह्या तुम्ही रेग्युलर दैनंदिन चेकलिस्ट भरताय की नाही हे चेक करतात. ओके. म्हणजे आमच्यापर्यंत जे येतं ते स्वच्छ आणि हे सगळं यातनंच येतं ह्याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे खात्री देऊ शकता तुम्ही? खात्री देऊ शकतो. आणखीन एक आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस फूड पॅकेटवरती पाहतो ॲलर्जन इन्फॉर्मेशन म्हणून लिहून येतं, तर ते काय असतं आणि आपणही लिहितो ते म्हणजे आता पूर्ण ह्या सिस्टीम जी आहे आपली तर त्यामध्ये पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं. कारण जो प्रोडक्ट आपण इथे तयार करतो तो कसा आहे ते सगळं पॅकेटवर आपण लिहिलेलं असतं. न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन बरोबर. त्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचं नाव, त्याची म्हणजे त्यात काय काय इन्ग्रेडियंट आहेत, काय काय टाकलंय हे सगळं आपण त्यात पॅकिंग मटेरियलवरच लिहिलेलं जातं. नंतर आपण महत्वाचं त्यात बॅच नंबर आहे, प्रोडक्शन डेट असते, एक्सपायरी डेट असते आणि जर ॲलर्जन इन्फॉर्मेशन ही पण बऱ्याच दिसतं मला सुचलं आता त्याच्यावर लिहिलेलं आहे याच्यावरती. हो, आता तुम्ही बघितलं तर काजू कतली, काजू हे ॲलर्जन मध्ये येतं. बऱ्याच जणांना ॲलर्जन म्हणजे ॲलर्जी काय असते की आपली सिस्टीमच त्याला म्हणजे ॲलर्जी म्हणजे कसं की ते खाल्ल्यानंतर त्या कस्टमरला त्रास होऊ शकतो. म्हणजे ते ज्याला ॲलर्जी आहे, आता आपल्याला नाहीये, पण जर काजूची एखाद्या ग्राहकाला ॲलर्जी असेल तर पेढ्याच्या पण लिहिलेलं आहे काजू खाल्ला तर त्याला ॲलर्जी होऊ शकते. होऊ शकते. पण पेढ्याच्या ह्याच्यावर लिहिले म्हणजे कसं आता स्टँडर्डचीच रिक्वायरमेंट आहे ती. ओके. की जर तुम्ही प्रोसेसिंगमध्ये कुठेही यूज करत असेल तर आपल्याला ती ॲलर्जन इन्फॉर्मेशन लिहायलाच लागते. ओके. म्हणजे एका प्लांटवरती जर जिथे तुम्हाला जे ॲलर्जन जिथे हँडल होतात तिथे जर विदाऊट ॲलर्जनचा आपला प्रोडक्ट असेल तर आपल्याला त्या प्रोडक्टवर पण लिहायला लागतं की इथे ॲलर्जन हे हँडल होऊ शकतं. म्हणजे मे कंटेनमध्ये ते जातं. ओके ओके ओके. मे कंटेन ट्रेसेस ऑफ समथिंग. हा ते वाचलं मी पेढ्यावरती, म्हणून मला तो प्रश्न पडला. आणखीन एक होतं, बाजारामध्ये आपण जी मिठाई घेतो त्याच्यावरती 3 महिने 4 महिने 6 महिने अशी शेल्फ लाईफ असते, तिथून पुढची एक्सपायरी डेट असते. मी कात्रच्या याच्यावरती पाहिलं तर ती 1 महिन्याचीच दिसते. मग आपले प्रॉडक्ट लवकर का खराब होतात? खराब होत नाही, महिनाभर तर आपली शेल्फ लाईफ आहेच. 1च महिना, बाकीची 6 महिने असते. पण आपण आपल्या कुठल्याच म्हणजे कात्रज डेअरीने तेवढं आहे की आतापर्यंत कात्रजचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्यातल्या कुठल्याहीच प्रोडक्टमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. ओके. मिठाई आता आपली तर मिठाईमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह नाहीये, पण तरी पण शेल्फ लाईफ 1 महिना आहे त्याची. ते कसं काय? ते आपण नवीन मॅप पॅकिंग सिस्टीम आहे, मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून, ते अप्लाय करून आपण ती पॅकिंग करतो. त्याच्यामुळे आपल्याला शेल्फ लाईफ 1 महिना येते. त्यात काय करतो आपण? त्यात आपण मॅप पॅकिंगमध्ये काय केलं जातं की पूर्ण जे आपण बॉक्स असतो तो त्यातलं ऑक्सिजन पूर्ण काढून घेतो आणि CO2 आणि N2 हे गॅसेस त्यात टाकले जातात. तेवढंच. प्रिझर्वेटिव्ह विदाउट प्रिझर्वेटिव्ह असतात. आणि 1 महिना टिकतं ते? हो. आणि तुम्ही बघितलं असेल ट्रे वापरतो आपण, बॅरियर ट्रे वापरतो, ते पण मटेरियल चांगलं आहे की त्या बॅरियर ट्रे मधून बाहेरचं काही आत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला बॅरियर ट्रे म्हणलं जातं. आणि ते कंपल्सरी मॅप पॅकिंग जिथं असेल तिथं बॅरियर ट्रे मध्येच पॅकिंग करावं लागतं. ओके. म्हणजे जाड असतं ते थोडं. आणखीन एक आहे की आता कात्रज डेअरी खूप मोठी डेअरी आहे, याच्यामध्ये खूप मोठा स्टाफ आहे, दरवेळी नवीन स्टाफही येत असतो. आता तुमचे हे सगळे क्वालिटी कंट्रोलचे पॅरामीटर्स आहेत, हायजीन असेल, बाकीच्या गोष्टी आहेत, या नवीन येणाऱ्या स्टाफला तुम्ही कसं समजावून सांगता, त्याला कसं शिकवता तुम्ही? आता हे जे सिस्टीम रिक्वायरमेंट आहे की ट्रेनिंग महत्वाचंच आहे, कारण ट्रेनिंग शिवाय काही होऊ शकत नाही. त्यामुळं ते स्टँडर्डची रिक्वायरमेंट पण आहे. आणि आम्ही पण काय केलं की प्रत्येक प्रत्येक ह्याच्या डिपार्टमेंट वाईज वर्षाचा आम्ही ट्रेनिंग नीड शोधतो. त्या ट्रेनिंग नीडप्रमाणे सगळे विषय आम्ही सिलेक्ट करतो आणि ते वर्षभराचं कॅलेंडर तयार होतं ट्रेनिंगचं. मग त्या कॅलेंडरप्रमाणे सगळ्या डिपार्टमेंटची ट्रेनिंग होतात एम्प्लॉईची. ओके. आणि त्याचा डाटा पण आम्ही सगळा मेंटेन करतो. समजा एखाद्याचं तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी एखाद्या व्यक्तीला घेतलं आणि 6 महिन्यांनी त्याचं डिपार्टमेंट बदललं तर मग त्याला पण इंडक्शन ट्रेनिंग प्रत्येक नवीन जो एम्प्लॉय येतो त्याला ट्रेनिंग देतोच. कारण ते त्याच्या डिपार्टमेंटचं दिलं ना तुम्ही, मग डिपार्टमेंट जर चेंज झालं तर तरी ट्रेनिंग असतंच. म्हणजे पुढच्या डिपार्टमेंट, कारण कसं ह्या सिस्टीम मध्ये आपण आहेच की डिपार्टमेंटची कामकाजाची तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक डिपार्टमेंटच्या कामकाजाची SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. त्यात की डिपार्टमेंटचं पूर्ण कामकाज कसं चालणार आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये लिहिलेलं असतं.
मग त्याप्रमाणेच आपण ते त्यांना ट्रेनिंग देतो की कसं कामकाज होतं, काय बघायला पाहिजे, काय ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही इतक्या वर्षांचं फूड इंडस्ट्रीमध्ये डेअरीमध्ये काम करताय, सो एक तुम्ही त्यातले एक्सपर्ट म्हणून आमच्यासारख्या ग्राहकांना काय सल्ला द्याल की एखादी गोष्ट बाजारातून विकत घेताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत? आता मी तर प्रेफर करेल पॅकिंग मटेरियल जे असेल म्हणजे पॅक फूड यूज करा. आणि त्यात सुटं नाही घ्यायचं. सुटं जास्त, कारण कसं होतं भेसळ आपल्याला कळत नाही ना. आता हे कसं, आता कात्री डेअरीचं मी सांगते की आपण सगळं पॅकिंग मटेरियल बघतो, त्यात आपण सगळं लिहिलेलं असतं पॅकिंग मटेरियलवरती. ते खोटं लिहून चालत नाही त्याचं, कारण ते टेस्टिंग होतं ना. कारण मी तेच तुम्हाला सांगितलं ना, FSI थ्रू आता सॅम्पल घेतले जातात, त्याचं टेस्टिंग होतं. परस्पर विकत घेतात. आता उदाहरण आपण दुधाचं घेऊयात. दुधाचं 3-6-8 आम्ही टोन मिल्क आहे आपलं, 3-6-8 फॅट देणं कंपल्सरी आहे. 3-6-8 फॅट 3-6 फॅट आणि 8-6 SNA. ओके, हे आपण ठरवलेलं आहे त्याच्यावरती पॅकेटवरती. त्या पॅकेटवरती जे लिहिलंय त्याच स्टँडर्ड त्याच क्वालिटीचं दूध तुम्हाला त्यात मिळेल, कधी तुम्ही चेक करू शकता. ओके. पण जर तुम्ही सुट्टं दूध घेतलं तर त्यात पाणी असणार, त्याची फॅट कधी 2 असेल, 3 असेल, 4 असेल, समथिंग व्हॅरी होऊ शकते. पण आपले जे दूध आहे त्याची फॅट जी दिली आहे त्याप्रमाणेच होतं. आणि सगळं दुधातच खरं सांगायचं तर दुधाची क्वालिटीनुसारच त्याची पैसे आपण देतो, कारण त्या क्वालिटीवरच ठरते किंमत दुधाची. तर हे आता आपण जे फूड दूध आपण पॅकिंगचं घेतो, तर म्हशीचं दुधाची क्वालिटी वेगळी आहे, त्याची प्राइस वेगळी आहे. गाईच्या दुधाची क्वालिटी वेगळी आहे, त्याची प्राइस वेगळी आहे. त्या क्वालिटीनुसारच ती प्राइस ठरवली जाते. आणि सुट्टं जर घेतलं तर आपल्याला ते कळत नाही ना नक्की फॅट किती असेल, त्याचा SNA काय असेल, त्यात काही भेसळ आहे की नाही. आता कात्र डेअरीने आपण जेवढं दूध प्रोक्युअर करतो ते FT1 मशीन आहे आमच्याकडे, त्यात सगळ्याच भेसळ, जेवढ्या भेसळ आहेत त्या विदिन 5 मिनिटामध्ये सगळ्या भेसळ परीक्षा आपल्याला त्यात येतात. आणि सगळे रिझल्ट मिनिमम जरी भेसळ मिनिमम जर असेल तरी त्यात डिटेक्ट होऊ शकते. येते आपल्याकडे तसं दूध. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, आपण जे आम्ही सिस्टीम राबवलेली आहे ह्या स्टँडर्डच्या ह्याच्या क्वालिटी मार्क म्हणा, ISO 22000 म्हणा, ही सिस्टीम आम्ही पूर्ण संस्था लेवलपासून तर आपल्या मार्केटपर्यंत सगळे आम्ही चेकच करत असतो. संस्था लेवलचं जे दूध घेतो ना आपण, तिथं पण आमचे केमिस्ट वगैरे जातात, त्यामुळे तिथं पण सगळ्या टेस्टिंग होतं. चिलिंग BMCवर टेस्टिंग होतं, चिलिंग सेंटरवर टेस्टिंग होतं, इथं आल्यावर परत टेस्टिंग होतं. त्यामुळे शक्यतो आम्हाला भेसळचा हे प्रॉब्लेम येत नाही. पण म्हणजे आम्ही सगळे FT1, कारण चिलिंग सेंटरला पण आम्ही इंडिफॉस वगैरे मशीन दिलेले आहेत, तिथे पण सगळ्या भेसळ आणि क्वालिटी वगैरे चेक होऊनच सगळं संकलन केलं जातं. आणखीन एक डेअरी म्हटलं ना की एकतर हा पेरिशेबल पदार्थ आहे दूध, आणि त्याच्यापासून इतके सारे पदार्थ इथे बनतात. मग हायजीनचा असा प्रॉब्लेम नाही आहेत की म्हणजे अडचण नाही आहे त्याच्यामुळं काही दूध खराब झालंय किंवा एखादा पदार्थ खराब झालाय असं होत नाही? नाही, कारण मी तेच म्हणलं ना की आपण ठरवूनच दिलंय की कलेक्शन झाल्यानंतर ह्युमन एरर किंवा असं काही. ह्युमन एरर कधी होऊ शकते, पण त्यातली त्यात आपण एवढी सिस्टीम बसवली आहे की बिलो टेम्परेचर जर कलेक्शन झालं की लगेच बिलो 5 टेम्परेचरलाच मेंटेन होतं. आणि लवकरात लवकर चिलिंग हे इथं आमच्या मेन प्लांटवर ते दूध आणलं जातं. आणि कात्र डेअरी हे पुणे जिल्ह्यातच आहे कलेक्शन सेंटर सगळे, त्यामुळं 2-3 तास मॅक्झिमम तेवढ्या वेळातच दूध येतं इथे. ओके. त्यामुळं आणि ते दूध टँकर जे आहे आमचे आहे ते बिलो 5 मेंटेन केलं जातं, त्यामुळं तसा प्रॉब्लेम दूध खराबच झाले असा येत नाही. मग इथं आल्यावर पण आपण पटकन प्रोसेसिंग तर करतोच. बिलो 5 मग एवढं सगळं दूध येत असतं सारखं, तर मग साफसफाई करायला वेळ मिळतो तेवढा? सायलो आहेत ना आपले, सेपरेट सायलो आहेत, त्याच्यामुळे सर्क्युलेशन होतच राहतं ना. कारण वेळ मिळतो साफसफाईला. 3-4 सायलो आहेत. रॉ मिल्क एका सायलोत असेल तर दुसरा CIP ला जातो. CIP म्हणजे क्लिनिंग इन प्रोसेस. ओके, CIP क्लिनिंग इन प्रोसेस. म्हणजे त्यात ऑटोमॅटिक सिस्टीम आहे आमच्याकडे की त्यात सोडा, नायट्रिक ऍसिड हे सगळं वापरून आम्ही हॉट वॉटर हे सगळं वापरून क्लिनिंग होतं. ओके. आता दिवाळी आली आहे, तर दिवाळीत लोक मिठाई घेतील. आता आमचं तर लोकांना आव्हान आहे की कात्र्याचीच मिठाई घ्या, बरेच ऑप्शन्स आहेत कात्र्याच्या मिठाईचे, परंतु ती मिठाई घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही पॅकेटवरती पाहिल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय केल्या पाहिजेत, हे तुम्ही आमच्या कस्टमर्सला काय सांगा? तुम्हाला तेच म्हणलं ना की प्रोडक्ट वर सगळं डिफाईन असतं आपलं की कुठले न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण त्या इन्ग्रेडियंट कुठले कुठले आहेत, नंतर त्याचे हे बॅच नंबर म्हटलं तुम्हाला की पॅकिंग डेट काय आहे, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, हे सगळं आपण चेक करणं गरजेचंच आहे. आणि मेन म्हणजे स्टोरेज टेम्परेचर, कारण हल्ली आता
कस्टमर अवेअरनेससाठी मी सांगते की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे पेरिशेबल आहेत आणि त्याला प्रत्येक प्रोडक्टला आम्ही ठरवून दिले की कुठला प्रोडक्ट कुठल्या टेम्परेचरला मेंटेन झाला पाहिजे. तर ते प्रोडक्ट टेम्परेचर आपण मेंटेनच झालं पाहिजे. जर ते मेंटेन नाही झालं तर प्रोडक्ट खराब होऊ शकतो किंवा दूध खराब होऊ शकतो. आपण दुधाची पिशवी आहे बिलो फाईलला नाहीच मेंटेन केली, बाहेरच उन्हात ठेवली, आपण कसं, कारण ते प्रोडक्ट आहे ना, फूड प्रोडक्ट आहे, तो जर असं टेम्परेचर त्याचं नाही मेंटेन झालं तर तो खराबच होणार आहे. आपलं घरचं पण आपण घरी दूध नेलं, सकाळी तापवलं, संध्याकाळी नाही तापवलं तर तो खराबच होणार आहे. म्हणजे असं की कारण हे कसं सेन्सिटिव्ह प्रोडक्ट असल्यामुळं हा प्रॉब्लेम आहे की त्याचं टेम्परेचर मेंटेन झालंच पाहिजे. त्यामुळे मी तेच म्हणलं, आम्ही सिस्टीम अशी आहे की अवेअरनेस म्हणजे संस्था लेवलपासून चिलिंग सेंटर, BMC, इथे फिनिश गुडच्या लोकांमध्ये अवेअरनेस की बाबा टेम्परेचर रेग्युलर. आता आमची सिस्टीम काय म्हणते की दर तासाला आमचे टेम्परेचर मॉनिटरिंग होत असतं. दर तासाला रेफ्रिजरेशन विभाग पूर्ण जेवढे आमचे कोल्ड रूम आहे ना त्या सगळ्याच मॉनिटरिंग होतं टेम्परेचर. ओके. त्याच्यामुळे प्रोडक्टचं पण टेम्परेचर मॉनिटर होतं. दर तासाला टेस्टिंग असतं प्रोडक्टचं लॅबमध्ये. दर तासाला बॅग येते वरती, त्याचं टेम्परेचर मेंटेन होते की नाही, त्याचं बाकीच्या क्वालिटीज मेंटेन होतात की नाही हे पूर्ण चेक होतं. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण टेम्परेचर खूप म्हणजे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट म्हणलं की टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. टेम्परेचर नाही मेंटेन तुम्ही केलं, डिस्पॅचच्या गाड्या असतील. आता काय होतं, उदाहरण तुम्हाला सांगते की काही लोकांना माहिती नाही आहे की आईस्क्रीम आहे, आपण आईस्क्रीम तुम्ही -18ला स्टोअर करू शकता, बिलो -18 आईस्क्रीम तुम्ही बिलो 5ला केलं तर मेल्ट होणार आहे ते, किंवा लाईट गेली तर ते इथं नाही होते कारण इथं आपल्याला जनरेटर आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो, रिटेलरच्या ठिकाणी. रिटेलर किंवा ह्याच्यात पण ग्राहकांकडे पण काही वेळेस असतं की इथून प्रोडक्ट घेऊन गेले, अर्धा तास जर तुम्ही फिरत राहिला तर ते नाही होणार, ते मेल्ट होणार आहे. ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण जर हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेतोय तर ते खरेदी केल्यानंतर एक तर पटकन कंझ्युम करा, नाहीतर ते रिक्वायर्ड टेम्परेचरला ठेवून द्या. रिक्वायर्ड टेम्परेचरला ठेवून दिल्यावर त्याची जे शेल्फ लाईफ आपण पॅकिंग मटेरियलवर दिली तोपर्यंत त्याला काहीही होणार नाही. फक्त टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. क्या बात. मॅडम, खूप वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, फूड सेफ्टीच्या खूप वर्षांपासून तुम्ही कात्रासोबत काम करत आहात. जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी फूड सेफ्टीबद्दल कुठल्या टिप्स द्याल की ज्या आम्ही सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजेत? मी आता छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या सांगा आम्हाला. नक्की. कारण मला खरंच आता म्हणजे मी पण खरेदी करत असते बाहेरून वस्तू, तर हा अवेअरनेस सगळ्यांमध्ये यायला पाहिजे. म्हणजे हे फूड सेफ्टी स्टँडर्ड आम्ही अप्लाय करतो, इथे डेअरीमध्ये अप्लाय केलं जातं. आम्ही चेक करतो की टेम्परेचर मेंटेन होतंय की नाही, रॉ मटेरियल व्यवस्थित आहेत की नाही, सगळे पॅकिंग मटेरियल जे आम्ही यूज करतो ते सगळे व्यवस्थित आहे की नाही, हे सगळं आम्ही बघतो की हेल्थ, आपल्या कस्टमरची हेल्थ आमच्यासाठी महत्त्वाची आणि फूड सेफ्टी महत्त्वाची आहे. त्यांच्या हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही सगळे हे करतो. आता तुम्हाला उदाहरण सांगते की आमची दुधाची बॅग आहे, तर दुधाच्या बॅगचं आपण मायक्रॉन चेक करतो. 50 मायक्रॉनपेक्षा जास्त पाहिजे दुधाची बॅग, जी पिशवी आहे पॉलिथिन ते 50 मायक्रॉनपेक्षा जास्त पाहिजे. त्यात मायग्रेशन त्याला व्हायला नको, त्याचं मायग्रेशन म्हणजे जे पॉलिथिन असतं ते दुधात जायला नको बाबा. जातात ते म्हणजे? हो, जाऊ शकतं ना. आता तुम्हाला हे आम्ही एवढं चेक करतो, त्याचं टेस्टिंग करतो, हे एक्सटर्नल लॅबकडनं टेस्टिंग करून घेतो किंवा आमच्या सप्लायरकडनं त्याचं टेस्टिंग होतं. सगळ्या टेस्टिंग होतंय हे की कसं आहे पॅकिंग मटेरियल. पण आपण तुम्हाला उदाहरण सांगते की रेग्युलर मी बघते तर आपण चहा जो घेतो, बरेच जण चहा पार्सल घेतात आणि साध्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये तो चहा पातळ पिशवीमध्ये, पातळ पिशवीमधून आणतात. ते खूप हानिकारक आहे तसं, कारण ते साधं पॉलिथिन ते काही 50 मायक्रॉनपेक्षा जास्त पण मला वाटतं नसेल आणि त्याचं काही टेस्टिंग वगैरे तर काही प्रश्नच नाही. त्यामुळे त्याचं मायग्रेशन त्या चहात नक्कीच होत असणार आहे प्लॅस्टिकचं. त्याच्यामुळे ते खरं हानिकारक आहे. तसं मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या ह्याच्यात चहा तर गरम पदार्थ तर ठेवूच नका. ओके. दुसरं गोष्ट आहे की पॅकिंग मटेरियल तुम्ही चेक करा सगळं काय काय लिहिलंय, कारण ज्यावेळेस आपण खातो काही वस्तू ह्या आपण खातो तर त्या खाण्याच्या आधी वाचल्या गेल्या पाहिजेत, असं म्हणजे माझं मत आहे. कारण वाचलं तुम्हाला की तुम्हाला ते कळेल की काय फरक आहे. कारण अवेअरनेससाठी सांगते की समजा आमची काजू कतली आहे किंवा दुसरी काजू कतली आहे की फॅटचं प्रमाण ते कमी असणार. तुम्ही म्हणणार की उदाहरण तुम्हाला दुधाचं देते की आता आमचं 300-800चं बॅग आहे, तर त्याची प्राइस जर 50 रुपये असेल तर तो क्वालिटी कमी करून 40 रुपये पण आहे, पण त्याची क्वालिटी कमी असते. पण हे ग्राहकांना कळत नाही. आपण क्वालिटी काही वाचत नाही ना. हे म्हैस दूध, गाय दूध किंवा व्हरायटी असतात, मग हे किती आहे, हे 60 रुपये लिटर आहे, हे 50 रुपये लिटर आहे, असं होतं.
पण तसं म्हणजे क्वालिटी पण बघितली पाहिजे, की जर ते कमी क्वालिटी म्हणजे प्राइस कमी आहे तर त्याची क्वालिटी काय आहे ते पण फक्त कम्पेअर झालं किमतीकडे न पाहिजे. पाहता दर्जाकडे हां, पहा. किमती पण बघायच्या, पण कंपॅरिझन करताना त्याचं क्वालिटी पण बघा मग त्याची. हां. किंमत कमी आहे, पण क्वालिटी सेम असेल तर ठीक आहे. हं. पण किंमत कमी आहे, क्वालिटी कमी देणार, मग ते चुकीचं आहे. त्यामुळे क्वालिटी ते चेक झालं पाहिजे. त्याच्यावर इन्स्ट्रक्शन जे असतात त्या फॉलो करा. टेम्परेचर मेंटेन करणं, म्हणजे कुठल्या स्टोरेज टेम्परेचर, कुठल्या प्रोडक्ट घेऊन जातो आपण. आता बर्फी घेऊन गेलो आपण, महिनाभर आहे लाईफ बर्फीची आपल्या, ब्रेड आणि बर्फीची महिनाभर आहे, पण ती फोडल्यानंतर नाहीये. ओके, फोडल्यानंतर नाहीये, कारण फोडलं एकदा तुम्ही ते पॅक, तर 24 तासाच्या आत ते कंझ्युम झालं पाहिजे. ओके. कारण कसं आहे, फोडलं, आता आपण त्याच्यात त्या बॉक्समध्ये काय केलेलं आहे की ऑक्सिजन काढलेलं आहे, ते मॅप पॅकिंग केलेलं आहे आपण त्याचं, पण तो फोडला तर ते ऑक्सिजन गेला हा आतमध्ये. ऑक्सिजन गेला, आणि ऑक्सिजन मिळाला की कुठलाही बॅक्टेरिया त्याच्यात डेव्हलप होणार. त्याच्यामुळे 24 तासाच्या आत कुठलाही प्रोडक्ट आता फोडल्यानंतर 24 तासाच्या आत कंझ्युम करणं गरजेचं आहे. मग हे बाकी पण आणि- मिठाईला लागू असते की नाही? हो, आता जे आपण ह्याच्यात घेतो ना, त्या ते पण म्हणतातच ना 24 तासाच्या आत कंझ्युम करा म्हणून. ओके. या कारण एकदा ते फोडलं की मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यात. आणि दुसरं अवेअरनेस हाच आहे की आता हे मॅप पॅकिंग आहे, मग कसं खराब असं 30 दिवस नाही ना टिकू शकत. एकदा मॅप पॅकिंग जोपर्यंत तुम्ही फोडत नाही ते 30 दिवस राहणार, पण फोडल्यानंतर 24 तास त्याची शेल्फ लाईफ. ओके. तर आईस्क्रीमचं पण की योग्य टेम्परेचरला ते स्टोअर केलं पाहिजे, किंवा जे प्रोडक्ट आपण घेऊन जातो ते एकतर कंझ्युम करा किंवा मग योग्य टेम्परेचरला ठेवा. जास्त वेळ त्याला बाहेर ठेवू नका, कारण बाहेर ठेवलं तर त्याची क्वालिटी खराब होणारच आहे. जरी एकदम खराब झालं नाही तरी मग ते थोडंसं टेस्टमध्ये त्याच्या फील आपल्याला जाणवतं की टेस्ट बदलली, हे होते, ते रिस्की आहे. त्याच्यामुळे आपलं की टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. त्यामुळे लवकर ज्यावेळेस आपण हे प्रोडक्ट घेतो त्यावेळेस लवकर घरी जा, लवकर ते फ्रीजमध्ये ठेवा असं. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅडम. आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली, कात्रज डेअरीबद्दल माहिती दिली, कुठले सर्टिफिकेशन पाहायचे किंवा कुठलं लेबल कसं वाचायचं, किंवा फूड सेफ्टीचे कुठले स्टँडर्ड्स आपण आपल्या लेवलला पण फॉलो केले पाहिजेत, किंवा आपण ज्यांच्याकडनं घेतो त्यांच्याकडनं ते फॉलो होत आहेत की नाही हे पाहायचे, कसे एन्श्योर कसे करायचे, हे पण तुम्ही आज आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परिवाराकडनं सगळ्या ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची आमची मिठाई सगळ्यांनी घ्या आणि दिवाळीचा सण साजरा करा. खूप खूप थँक्यू मॅडम. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आलात आणि तुम्ही आम्हाला एकदम सविस्तर माहिती दिली. लेबल कसं वाचायचं, फूड सेफ्टीचे स्टँडर्ड्स काय असतात, ते समोरच्या कंपनीत फॉलो केले जातात की नाही हे कसं चेक करायचं, आपल्या लेवलला आपण काय करायचं, हे सगळं तुम्ही आज आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कात्रज डेअरीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि दूध, मिठाई, डेअरी या संदर्भात आणखीन असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी कात्रज डेअरीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला दूध, मिठाई आणि डेअरी या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. त्यावरही आम्ही पॉडकास्ट घेऊन येऊ. आणि तुम्हाला सर्वांना कात्रजकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.